जय शिवराय मित्रांनो राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी सुरू आहे। अर्थात शेतकऱ्यांच्या जमिनीला शेतकऱ्याचा आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी करण्यात आलेली आहे आणि अशा नोंदणीकृत झालेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवण्यात येत आहे। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत ॲग्रीस्टॅक वरती नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे फक्त डिजिटल फार्मर आयडी नंबर जनरेट करून देण्यात आलेले आहेत। कुठल्याही प्रकारचं फार्मर आयडी कार्ड हे फिजिकल वापरण्याची गरज नाही किंवा त्याचे कुठल्याही प्रकारचा उपयोग कुठेही येणार नाही किंवा अशा प्रकारचे कुठलेही कार्ड अद्यापपर्यंत जनरेट करण्यात आलेले नाहीत। मात्र शेतकऱ्यांना आपलं फार्मर आयडी बनवून मिळेल, आपल्याला कार्ड या ठिकाणी बनवून दिलं जाईल, जे कार्ड आपण विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पीक कर्जासाठी वगैरे वापरला जाऊ शकतो असं सांगून अशा प्रकारचे फेक जे फार्मर आयडी कार्ड आहेत ते बनवून दिले जात आहेत। 100-200 रुपयाचा खर्च शेतकऱ्याकडून त्याच्यासाठी करून घेतला जातोय आणि शेतकऱ्याची गोपनीय माहिती सुद्धा बऱ्याच साऱ्या वेबसाईट वरती हे कार्ड बनवण्यासाठी वापरले जात आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकतो, शेतकऱ्यांचा डाटा चोरीला जाऊ शकतो आणि नको असलेल्या बाबीसाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागू शकतो। याच अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील एक पत्रक काढण्यात आलेले आहे। मित्रांनो, कृषी आयुक्तालय यांच्या माध्यमातून कृषी सहसंचालक व सर्व जिल्हा कृषी अधिकारी यांना उद्देशून एक पत्र पाठवण्यात आलेले, ज्या पत्राच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या संस्थांच्या माध्यमातून सीएससी सेंटरच्या माध्यमातून राज्यामध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारचे कार्ड बनवून देण्याची आमिष दाखवली जात आहे। शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन अशा प्रकारचे कार्ड बनवून दिले जात आहेत आणि अशा प्रकारचं कुठलेही कार्ड व्हॅलिड नाही किंवा शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचं कुठलेही कार्ड जनरेट करण्यात आलेलं नाही। फक्त शेतकऱ्याचा जनरेट झालेला जो काही युनिक आयडी नंबर आहे, जो फार्मर आयडी नंबर आहे, तोच नंबर आता सध्या गरजेचा आहे। याच्या व्यतिरिक्त कुठलेही कार्ड गरजेचं नाही आणि अशा प्रकारचे कार्ड बनवू नयेत किंवा अशा प्रकारची बनवलेली कार्ड कुठल्याही कामासाठी व्हॅलिड नाही। अशा प्रकारचा जो काही प्रसिद्धी आहे ती करावी अशा प्रकारच्या सूचना या पत्राच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। अर्थात बनवली जाणारी जी काही कार्ड आहे ती फेक आहे, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सध्या सुरू असलेली लूट आहे। अशा प्रकारचं कुठलंही कार्ड बनवून घेण्याचा प्रयत्न करू नका किंवा हे कार्ड बनवण्यासाठी आपला फार्मर आयडी, आपला आधार नंबर, मोबाईल नंबर, आपलं नाव अशा प्रकारची कुठलीही गोपनीय माहिती कुणापर्यंतही पोहोचू नका अशा प्रकारचं आव्हान याच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे फक्त आणि फक्त सध्या या ॲग्रीस्टॅकच्या अंतर्गत केलेल्या नोंदणीच्या माध्यमातून आलेला फार्मर आयडी नंबर हाच डिजिटल नंबर तुम्हाला लागणार आहे। कुठल्याही प्रकारची कार्डची सध्या गरज नाही। कार्ड ज्यावेळेस कधी जनरेट होतील त्याचं कार्ड वाटप सुरू होईल, कार्ड वाटप झालं तर त्याचे पुढे फायदे काय होतील, कशासाठी लागणार आहे त्याच्या संदर्भातील सर्व माहिती दिली जाईल आणि पुढचे अपडेट ज्या वेळेस येतील ते अपडेट आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसाठी नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।